मी जयप्रकाश मदने, MSc MAd DSM, समता माध्यमिक आश्रमशाळा पाडेगाव येथून ऑनलाईन शिक्षण या उपक्रमानुसार मी खालील भाग घेत आहे. इयत्ता 8वी गणित प्रकरण 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, समांतर रेषा आणि छेदिका. आता आपण पहिल्यांदा बघूया पॅरलल लाईन म्हणजे काय. पॅरलल लाईन म्हणजे काय, म्हणजेच समांतर रेषा म्हणजे काय. एकाच प्रतलात असणाऱ्या म्हणजे सेम प्लेन, एकाच प्रतलात असणाऱ्या इन अ प्लेन जर दोन रेषा एकमेकींना छेदत नसतील त्यांना समांतर रेषा असतात. टू लाईन डू नॉट इंटरसेक्ट इच अदर इज कॉल्ड पॅरलल लाईन. समांतर रेषा म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. इन अ सेम प्लेन, इफ टू लाईन्स do not intersect each other, then that two lines are called parallel lines. आता आपण बघूया दुसरी व्याख्या, ट्रान्सव्हर्सल. ह्यालाच आपण म्हणतो छेदिका. जर दोन रेषा असतील आणि तिसरी एखादी रेषा या दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदत असतील, भिन्न बिंदूत, तर त्या रेषेला त्या दोन रेषांची ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणजेच छेदिका अशी म्हणतात. काय बघा, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषेला दोन वेगवेगळ्या बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषेची छेदिका अशी म्हणतात. ट्रान्सव्हर्सल, वेगवेगळ्या बिंदूत छेदली पाहिजे त्याला छेदिका अशी म्हणतात. या छेदिकेमुळे या दोन रेषांचे कोणकोणते कोन तयार होतात, कोणकोणते अँगल्स तयार होतात ते आता आपण पाहू. L आणि M रेषा L, समांतर रेषा M, हे अशा पद्धतीने आणि म्हणतात काय, रेषा L पॅरलल टू रेषा M. तर आता या छेदिकेमुळे या दोन रेषांचे जे कोन तयार होतात ते कोन आता आपण पाहू. रेषा L समांतर रेषा M म्हणताना रेषा L पॅरलल टू रेषा M, लाईन L पॅरलल टू लाईन M, and N is a transversal line. N is a transversal line. आता आपण बघूया, आता हे जे कोन तयार होतात त्यावेळेस हे पॅरलल असायलाच पाहिजे असं काय नाही. छेदिकेमुळे कोणकोणते कोन तयार होतात ते आता आपण पाहू. आपल्या सोयीसाठी आता आपल्याला समजण्यासाठी आपण याला अँगलची नावं देऊया. EFGH अशा एकूण या दोन रेषा आणि छेदिकामुळे 8 कोन तयार झाले. त्याच्यातले आता आपण प्रकार बघूया. पहिला प्रकार बघूया, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग याचा अर्थ संगत आणि अँगल कोन. करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता करस्पॉन्डिंग अँगलचे पेयर्स, जोड्या आपण बघूया. संगत कोनाच्या जोड्या, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल कोणाला बघण्याचं बघा,
करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे छेदिकेच्या एका अंगास, एका बाजूला दोन रेषेच्या, एका रेषेच्या बाहेरचा व दुसऱ्या रेषेच्या आतला, एका रेषेच्या बाहेरचा म्हणजे अँगल ए आणि दुसऱ्या रेषेच्या आतला आणि अँगल ई, ही पेअर करस्पॉन्डिंग अँगलची आहे. सेम साइड, ट्रान्सव्हर्सल लाईनच्या सेम साइडला आणि ह्या दोन रेषेच्या एक बाहेरचा आणि एक दुसऱ्या रेषेच्या आतला, एका रेषेच्या बाहेरचा आणि दुसऱ्या रेषेच्या आतला कोण घ्यायचा. तसंच बघूया, सेम साइड दुसरी बाजू, अँगल बी बाहेरचा घेतला आणि दुसऱ्या रेषेचा आतला अँगल एफ. इथं सुद्धा एका रेषेच्या बाहेरचा आणि दुसऱ्या रेषेच्या आतला अँगल डी अँड अँगल एच. तिकडे सुद्धा अँगल सी अँड अँगल जी. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलच्या ह्या चार पेअर्स आहेत, संगत कोनाच्या ह्या चार जोड्या आहेत. म्हणजे तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्सची नावे लिहा, आकृती देतात आणि त्यांची नावे लिहा. हा 2 मार्काला असा प्रश्न असतो. मग एकूण पेअर्स किती असतात? 4. कोणते? ट्रान्सव्हर्सल लाईनच्या एका बाजूला म्हणजे छेदिकेच्या एका बाजूला पहिल्या रेषेच्या बाहेरचा आणि दुसऱ्या रेषेच्या आतला, सेम साइड, एवढं लक्षात घ्या. आता दुसरं आपण बघूया, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे काय? दोन रेषेच्या मधले कोन पण छेदिकेच्या विरुद्ध अंगात असतात. बघा, दोन रेषेच्या मधला समजा डी घेतला, दुसरा छेदिकेच्या विरुद्ध अंगास पण दुसऱ्या लाईनचा अँगल एफ. अल्टरनेट अँगल्स, यालाच तुम्ही आंतर व्युत्क्रम कोन म्हणता. काय म्हणलं आपण? दोन रेषेच्या आतले अँगल सी आणि दुसऱ्या बाजूस दुसऱ्या रेषेकडचा आतलाच म्हणजे आंतर व्युत्क्रम. अल्टरनेट अँगलच्या पेअर्स किती आहेत? 2 पेअर्स आहेत. आता इंटेरियर अँगल्स, यालाच आपण आंतर कोन असं म्हणतो. आंतर आतले पण छेदिकेच्या एका साइड. इंटेरियर अँगल्स, वन साइड, छेदिक दोन रेषा छेदिकेच्या एका अंगास म्हणजे डी आणि ई, तसंच सी आणि एफ. परत इथं आहेत एक्सटेरियर इंटेरियर अँगल्स वगैरे. त्यावेळेस काय करणार? ए एच, बी जी. अशा पद्धतीनं आपण परीक्षेला आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर्स लिहा म्हणतात, संगत कोनाच्या जोड्या लिहा म्हणतात. अल्टरनेट अँगलचे पेअर्स लिहा, आंतर कोनाच्या जोड्या लिहा आणि इंटेरियर अँगल्स त्याच्या जोड्या लिहा. हे झाले आपल्याला या दोन रेषा आणि छेदिका यामुळे होणारे कोण. कोणकोणते झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स, त्याचे किती पेअर्स असतात? 4 पेअर्स असतात. दुसरं आंतरव्युत्क्रम कोन, त्यालाच आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो, त्याच्या पेअर्स किती? 2. नंतर इंटेरियर अँगल्स, आंतरकोन, त्याच्या पेअर्स किती? 2. यावर आधारित आपण सराव संच प्रॅक्टिस सेट 2.1 आपण करत आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघणार आहोत. तुम्हाला आकृती देतात,
कोन देतात आणि त्याचे करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर्स लिहा म्हणतात, इंटेरियर अँगलचे पेअर्स लिहा म्हणतात, अल्टरनेट अँगलचे पेअर्स लिहा म्हणतात वगैरे. हा 2 मार्काला परीक्षकाचा आवडीचा प्रश्न. या आकृतीमध्ये बघा तुम्हाला 2 रेषा आणि 1 छेदिका दिलेली आहेत. पी क्यू आर एस डब्ल्यू एक्स वाय झेड असे 8 कोन झालेले आहेत. आणि पहिल्यांदा सांगितले तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग संगत कोन. कुणाला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल्स? ट्रान्सव्हर्सल लाईनच्या एका बाजूला त्या दिलेल्या 2 रेषेच्या एका रेषेच्या बाहेरचा व दुसऱ्या रेषेच्या आतला, म्हणजे एक बाहेरचा आणि एक आतला, याला आपण काय म्हणणार आहे? संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल्स. पण काय अट आहे? ट्रान्सव्हर्सल लाईनच्या सेम साईडला पाहिजे. ठीक आहे, बघूया. पी ही ट्रान्सव्हर्सल लाईन, ही 2 रेषा एका बाजूला बाहेर तर दुसऱ्या बाजूचा आतला. क्यू एका रेषेच्या बाहेर सेम साईडला पाहिजे, दुसऱ्या रेषेच्या आतला. आर आता बघा काय म्हणले, एका रेषेच्या आतला दिलाय म्हणजे दुसऱ्या रेषेच्या बाहेरचा, एक आतला एक बाहेरचा. यस आतला दिलाय, सेम साईडला पाहिजे, असं आपल्याला सोडवता येईल. परत काय म्हणलंय? इंटेरियर अल्टरनेट, अल्टर इंटेरियर आत, अल्टर विरुद्ध भाग, म्हणजे आतले पण विरुद्ध. मग इकडचा या रेषेचा आतला तर त्या रेषेचा विरुद्ध बाजूला पण आतला, याला म्हणायचं. बघूया आता आतले कोण पाहिजे. इथं यस दिलाय म्हणजे आतले दुसऱ्या रेषेला या ट्रान्सव्हर्सल लाईनच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे काय येणार? एक्स. आता काय दिलाय? डब्ल्यू आतला दिलाय दुसऱ्या लाईनच्या आतला, ह्याला इंटर. अशा पद्धतीने आकृती देतात. करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या लिहा म्हणतात, इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या लिहा म्हणतात. परत या पद्धतीने आपल्याला या जोड्या आपल्याला लिहायला लावतात. या पद्धतीने आपण हे सोडवल्यावर हा प्रश्न 2 मार्कासाठी परीक्षेला असतो. यानंतर आपल्याला प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज महत्वाचे आहे. पहिली प्रॉपर्टी अशी आहे, जर अगोदर मराठीत बघा, दोन समांतर रेषा असतील. आता इथं बघा काय म्हणते, समांतर रेषा असतील तर संगत कोन एकरूप असतात. काय म्हणले? जर त्या दिलेल्या जर रेषा समांतर असतील तर संगत कोन एकरूप असतात. म्हणजे बघा काय झालं, इफ these two lines are parallel then corresponding angles are congruent. याचे इनवर्स बघूया आपण. जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, संगत कोन एकरूप असतील, तर त्या 2 रेषा समांतर असतील. दोन्ही बाजूने बघा. पहिल्यांदा काय म्हणलो आपण, जर 2 रेषा समांतर असतील तर त्यांचे संगत कोन एकरूप असतात. इनवर्स काय म्हणतोय, जर संगत कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतील. इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट then these two lines are parallel. Inverse, if 2 lines are parallel then corresponding angles are congruent. अशा पद्धतीने पहिली प्रॉपर्टी झाली. आता दुसरी प्रॉपर्टी, अल्टरनेट अँगल. इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अंतर विक्रम कोन. If alternate angles are congruent, then these 2 lines are parallel.
त्या दोन रेषा समांतर असतात. इनवर्स, जर त्या दोन रेषा समांतर असतील तर आंतर विक्रम कोन एकरूप असतात. आता बघा, इफ टू लाईन्स आर पॅरलल then alternate angles are congruent. Inverse, if alternate angles are congruent, then that two lines are parallel. दुसरी प्रॉपर्टी. आता तिसरी प्रॉपर्टी, हे दोन कसले अँगल्स आहेत? सेम साइड इंटेरियर अँगल्स. आता काय म्हणतो बघा, इफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी पूरक कोन. पूरक म्हणजे 180. जर त्या दोन कोनांची बेरीज 180 असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. जर दोन रेषा समांतर असतील तर त्या इंटेरियर अँगलची बेरीज 180 असते. इफ टू इंटेरियर अँगल्स आर supplementary, then that two lines are parallel. Inverse, if two lines are parallel, then interiors are supplementary. Supplementary 180 पूरक कोन. अशा पद्धतीनं आपल्याला 3 प्रॉपर्टी आहेत.